नमस्कार. मैफिल अलिबाग आयोजित आणि RCF लिमिटेड प्रायोजित संगीत महोत्सव 2025 मध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. विशेषतः नवीन जागेमध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या पाठीशी सातत्याने उभे असलेल्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर माननीय मुडगिरीकर साहेब, डॉक्टर स्मिता मुडगिरीकर साहेब, मिसेस मुडगिरीकर, त्याचबरोबर आमच्या डायरेक्टर फायनान्स नजत शेख मॅडम, डायरेक्टर टेक्निकल गोस्वामी मॅडम, मिस्टर गोस्वामी सर, आमचे नवनियुक्त डायरेक्टर मार्केटिंग थळशी रिलेटेड असलेले आमचे निरंजन सोनक साहेब, त्याचबरोबर RCFचे वरिष्ठ अधिकारी. आणि आज आम्हाला सांगायला विशेष आनंद होतोय कि आज हमारे साथ FACT के जो डायरेक्टर्स इस प्रोग्राम में सम्मिलित हो रहे हैं. मैं तहे दिल से उनका स्वागत करना चाहूँगा. श्री अनुपम मिश्रा जी, डायरेक्टर मार्केटिंग FACT, मिसेस मिश्रा जी, एंड श्री शक्ति मणि S, डायरेक्टर फाइनेंस, और मिसेस शक्ति मणि. सभी महानुभावों का इस महफिल में हार्दिक स्वागत करते हुए हमें बहुत खुशी हो रही है. आणि याचबरोबर आम्ही स्वागत करतो आमचे कार्यकारी संचालक थळ माननीय हिरडे साहेब, कार्यकारी संचालक प्रोजेक्ट्स ज्योती पाटील मॅडम, सर्व उपस्थित मुख्य महाप्रबंधक, सर्व रसिक श्रोते. रसिको, बदललेल्या जागेमध्ये आपल्याच घरातील एक मुलगी जेव्हा गाणं सादर करते तेव्हा तुमचं आणि आमचं आनंद अधिक चांगला पद्धतीने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि या नवीन जागेमध्ये अधिक उल्लसित पद्धतीने दिसतोय. तुम्हा सगळ्यांचं स्वागत फॉर्मली केल्यानंतर आम्ही स्वागत करू इच्छितो मंचावर. सर, हम आपके लिए बताना ये चाहेंगे कि 35 साल से RCF के सपोर्ट पर यहाँ पर एक क्लासिकल म्यूज़िक की एक्टिविटी अलीबाग में चल रही है. वैसे अलीबाग जैसे छोटे शहर में क्लासिकल म्यूज़िक चलाना, क्लासिकल म्यूज़िक के प्रोग्राम्स ऑर्गेनाइज करना ये इतनी आसान बात नहीं थी. फिर भी राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स इस ऑर्गेनाइजेशन महफिल के पीछे तहे दिल से और पूरी ताकत से खड़ी रही, और इसी कारण यहाँ पर 35 साल से अच्छे प्रोग्राम यहाँ पर हो गए हैं. उस्ताद झाकिर हुसैन साहब भी आके इस मंच पर बचा के गए हैं. आज झाकिर हुसैन साहेबांना श्रद्धांजली आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच वाहतोय असं आम्ही समजतो. त्यांची आठवण आपल्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये झाकीर हुसेन साहेबांनी इथे अलिबागमध्ये येऊन, मला वाटतं रायगडमध्ये पहिल्यांदा झाकीर हुसेन साहेबांचा कार्यक्रम झाला होता. तो मैफिलच्या मंचावर झाला होता आणि त्याला RCF व्यवस्थापनानं पूर्ण सपोर्ट आपला दिलेला होता. इसके अलावा पंडित शिव कुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, प्रभा हत्रे जी, अश्विनी बेड़ी जी, आप एक नाम ले लो और वो कलाकार यहाँ पे परफॉर्म करके गया है. ये बड़ी अच्छी बात रही. लेकिन उससे भी सबसे बढ़िया बात यह रही कि इस क्लासिकल म्यूजिक की रुचि जो है वो हमारे बच्चों को भी अच्छी तरह से लगी. वरना इस यंग एज में क्लासिकल म्यूजिक करियर के लिए चुनना इतनी आसान बात नहीं है आज के कंपटीशन युग में. लेकिन हमें बताते हुए खुशी हो रही है कि हमारे परिवार की एक लड़की कस्तूरी देशपांडे अभी मांजरेकर है, लेकिन पहले कस्तूरी देशपांडे थी. उन्होंने क्लासिकल म्यूज़िक का करियर चुना और क्लासिकल म्यूज़िक का चयन करने के बाद मुंबई यूनिवर्सिटी में उसके अलावा उन्होंने एकेडमिकली भी काफ़ी अच्छे परफॉर्म किया. फिलोसॉफी में BA में गोल्ड मेडलिस्ट हो रही है, और तत्कालीन राष्ट्रपति जी उनके हाथों उनका सम्मान भी किया गया था. MA में मुंबई यूनिवर्सिटी में फर्स्ट आई थी वो. ये सब जो है ये महफिल अलीबाग की ही देन है, ऐसा हम ज़रूर मानते हैं. क्योंकि क्लासिकल की जो रुचि है तो इन बच्चों को
महफिल अलीबाग के वजह से लगी है। और इनकी करियर की शुरुआत जो है तो अलीबाग में शीतल कुंटे के पास हुई थी। त्यानंतर तिने निषाद बाकरेंकडे आपलं संगीत साधना केली। गौरी दामले यांच्याकडे तिने काही काळ शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पंडित कशाळकर, अरुण कशाळकर यांच्याकडे आता तिचं हे करिअर सुरू आहे। आणि गाणं करिअर म्हणून करत असताना मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गाण्यामधनं PhD देखील ती मिश्र रागावर आता करते आहे। त्यासाठी तिला खूप शुभेच्छा देतो। आज तिचा तबला साथ करतायत, तबल्यावर आहे स्वप्नील भिसे आणि हार्मोनियमवर निनाद जोशी, हे दोन्ही युवा कलाकार। खरे हे तिन्ही युवा कलाकारांना मंचावर बघून खूप बरं वाटतंय। तानपुऱ्यावर साथ देखील RCA परिवारातल्याच आहेत, रेवा नेवाळकर जोशी त्या साथीला आहेत। तर ही सगळी तरुण मंडळी शास्त्रीय संगीतात, अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा मैफिलच्या मंचावरनं आपल्यासमोर सादर करते आणि त्यांचं स्वागत आपण करणं हे यथोचित आहे। मी आमचे CMD साहेब मुडगरे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर जाऊन कलाकारांचं स्वागत करावं। कस्तुरी देशपांडे, स्वप्नील भिसे, निनाद जोशी, आणि रेवा नेवाळकर जोशी। धन्यवाद सर। याचबरोबर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि कलाकारांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा। थँक्यू। माझ्या मैफिल परिवाराचं आणि RCF परिवाराचं मी स्वागत करते आणि त्यांना वंदन करते। आज 2018 नंतर आज परत मैफिलच्या मंचावर बसताना मला खूप आनंद होतो आहे। आणि संतोष काकांनी सांगितल्याप्रमाणे मैफिलमुळेच गाण्याचे एवढे संस्कार झाले आमच्यावर। म्हणजे मला अगदी एक छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल। मी 6 महिन्याची असताना पंडित यशवंतबुवा जोशी यांचा कार्यक्रम झालेला आणि त्या कार्यक्रमाला मला नेलं होतं आईबाबांनी आणि मी रडत होते। तर बाबा म्हणाले की एवढं चांगलं गाणं चाललं आणि ही रडते काय। सो मला असं वाटतं की त्या कार्यक्रमापासूनच कुठेतरी माझ्या नकळत आणि मैफिल आणि आईबाबांमुळे माझ्यावर हे संस्कार झाले। आणि आज जे काही मी कला सादर करते ती सगळी माझ्या गुरूंची देण आहे आणि आईबाबांची। नमस्कार। आपल्यासमोर मी आज राग गावती सादर करणार आहे। यामध्ये मी 3 रचना सादर करते आहे। आस लागी तुम्हारे दरसकी ही विलंबित एकतालातील रचना आहे। त्याच्यानंतर हमरी पार करो साई ही द्रुत 3 तालात। ह्या दोन्ही बंदिशी पंडित रामाश्रय झा यांनी रचलेल्या आहेत। तत्पश्चात पंडित बळवंतराय भट्ट यांनी रचलेला एक तराणा आपल्यासमोर सादर करते, राग गावती। रे
करो साई हमारी पार 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 करो साई झांझरी नैया खेवैया विना झांझरी नैया खेवैया विना हमारी पार साई हमारी पार साई हमारी पार हमारी पार करो साई 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 झांझरी नैया झांझरी नैया झांझरी नैया झांझरी झांझरी नैया खेवैया विना झांझरी नैया खेवैया विना झांझरी नैया खेवैया विना हमारी पार करो साई 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 हमारी पार करो हमारी पार करो साई हमारी पार करो हमारी पार करो साई
सा ग म प नि सा ध म प ग म ह म रि वा ग म प नि सा ध म प ग म रे नि सा ह म रि सा नि सा म प रि सा ध म प ग म ह म रि सा प म प सा नि सा ध म प ग ग म ह म रि सा ग म प नि सा ध म रे नि सा ध म प ह म रि वा र ग सा रे ग म रि वा रे
सावरे आईजी. थोड़ा बेस दे सकते हैं. बहुत अच्छा. क्या बात सावरे आई जयो आई जयो आई जयो सावरे आई जयो जमुना किनारे मोरा गा
गा मोरा गा मोरा गा सावरे ऐ जयो सावरे ऐ जयो जमुना किनारे मोरा गा मोरा गा जमुना किनारे मोरा गा मोरा गा मोरा गा सावरे ऐ जयो सावरे ऐ जयो सावरे ऐ जयो सावरे ऐ जयो जमुना जमुना तंबोरा बंद झाला. जमुना जमुना रे ना जमुना
घीस घीस चांदना घोरा लगारे घीस घीस चांदना गोरा लगारे अरे पूजा करूंगी सुबह शाम शाम अरे पूजा करूंगी सुबह शाम बंसी बजा के जइयो बंसी बजा के बंसी बजा के जइयो बंसी बजा के जइयो जइयो बंसी बजा के जइयो बंसी बजा के जइयो बंसी बजा के जइयो बंसी बजा के जइयो सावरे आई जइयो सावरे आई जइयो सावरे आई जइयो सावरे आई जइयो जमुना किनारे मोरा गाँव जमुना किनारे मोरा गाँव जमुना किनारे मोरा गाँव सावरे आई जइयो सावरे अभी तक मैं जो गा रही थी वो पारंपरिक रचना थी। अभी डॉक्टर प्रभा अत्रे जी ने ये जो वर्णन है राधा का उसके ऊपर उन्होंने आगे एक अंतरा लिखा है। राधा अभी तक उसको कान्हा को बोल रही थी कि बंसी बजा के चाहिए, तो अभी कान्हा ने उसकी रिक्वेस्ट सुन ली है और फिर कान्हा ने बंसी बजाने के बाद का जो वर्णन है वो उन्होंने इस अंतरे में लिया है, तो वो एक अंतरा लेती हूँ।